चालू. तर चला नमस्कार मित्रांनो. नाही कामच गेला असं चालेल ना, इकडे करा बरोबर घ्या मला. तर चला नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे पाचोडच्या मैदानात. तर एक जालन्याची गाडी आली, तर आपल्या आज चालता बोलता मुलाखतमध्ये आज आपण त्याची मुलाखत घेणार आहोत. शंकरपट सेकंद काटा का? हां, चालेल चालेल. किती वेळा नंबर केला आहे शंकरपटात? शंकरपटा असं 20-30 नंबर असं. 20 बरोबर. आणि किती बक्षीस जिंकले आत्तापर्यंत किमतीचे? 20,000 15,000 असं असते. शंकरपट जास्त मोठे नसते ना आपल्या इथे. हो. शंकरपटाची धावपट्टी असते ती तिचं किती असते बरं? 250-300 फूट. 250-300 फूट. म्हणजे तुम्ही शंकरपट पण करता आणि गटपास पण करता. जास्त तुम्हाला कोणत्या मैदानाची आवडते, गटपास का शंकरपटाची जावं. शंकरपटाची? बरं, मग गटपासकडे कसं काय नाही केला आज? देवाचं मैदान आहे म्हणून आलोय. ओके, म्हणजे तुम्ही जास्त करून शंकरपटात. शंकरपटात. ओके. तुम्हाला नाद कसं लागले बरं आज? हा नाद म्हणजे आपण वखराचा बैल होता एक, हां हां. त्याला असंच धावाला नेला तर ते लय खूप पळाला, ओके त्याच्यामुळे नाद लागला लय. ओके. तो बैल सध्या आपला आहे का नाही आता? नाही तो दिलेला. दिलेला आहे का? बरं. आपल्या ह्या बैलाची खरेदी कुठून झाली आहे? या गाडीतून ऋषी सोलाटे म्हणून आहे. ऋषी सोलाट हां त्यांच्याकडून खरेदी केला. हां. कितीला खरेदी झाली त्याची? हे लहान वासरू होता 2 वर्षापूर्वी 40,000 घेतला. म्हणजे हे वासरू तुम्ही घडवलेले? हां, आम्ही स्वतःकडे. बरं. याची काही मागणी वगैरे झाली का आत्तापर्यंत? हा झालेली खूप वेळ झाली. ओके. कितीपर्यंत मागणी झाली बरं याची? 5 लाख 6 लाखापर्यंत झाली. 5 ते 6 लाख. आणि तुमची किती अपेक्षा आहे? आपण द्यायचंच नाही ना त्याला. म्हणजे आपल्याला घरी ठेवायचं बैल? हां. बरं बरं. याचा खुराक वगैरे कसा असतो बरं? दूध आहे, रत्तीब आहे, उडदाची डाळ आहे, उडदाच्या. अजून काही? बस तेवढंच आहे. आणि मेहनत कशी घेतली आहे त्याच्यावर? 8 दिवस फेरा काढावा लागतो, नाही जर मैदान भरलं की. हो हो. हां. म्हणजे कायम फेरे चालू राहतात आपल्या बैलांचे? फेरा राहते म्हणून रुटीनवर राहतो ना बाई. ओके ओके. नमस्कार मामा. नमस्कार. कुठून आले तुम्ही? आम्ही जालन्याहून, जालना. निरखेडा तालुका जिल्हा जालना. ओके. आपला पूर्ण परिचय द्या बरं. अहो पूर्ण परिचय, नाव आपलं? राजू एकनाथ राठोड, निरखेडा. खेळा. हां. हा खोंडा आपला आहे का? हा आपलाच आहे. नाव काय आपल्या खोंडाचं? छोटा जलवा. छोटा जलवा. आज पायरा कोण याला? याला खालचा आहे बैल लक्का. ओके. शंकर. शंकर म्हणून बैल. बरं. आपलं खोंड्याच्या आधी कधी गुलालात राहिले का? हो गटपासनं? 5 किलोच गुलाला. कोणकोणत्या मैदानात गुलालात राहिला? इथं ते 3रा मैदान आहे त्याचा आता. 3रं मैदान आहे. हो. कितवा नंबर आला बैलाचा आपल्या? 4था 3रा. ओके. म्हणजे खोंडा आपला कायम गुलालात राहतो? हो. बरं. हा आपण खरेदी केला आहे का घरी घडवलेला आहे? नाही घरीच घडवलेला आहे. घरीच घडवला आहे. हो. खरेदी कुठं? नमस्कार मामा. नमस्कार. कुठून आले तुम्ही? आम्ही जालन्याहून, जालना. निरखेडा तालुका जिल्हा जालना. ओके. आपला पूर्ण परिचय द्या बरं. अहो पूर्ण परिचय, नाव आपलं? राजू एकनाथ राठोड, निरखेडा. खेळा. हां. हा खोंडा आपला आहे का? हा आपलाच आहे. नाव काय आपल्या खोंडाचं? छोटा जलवा. छोटा जलवा. आज पायरा कोण याला? याला खालचा आहे बैल लक्का. ओके. शंकर. शंकर म्हणून बैल आहे. बरं. आपलं खोंड्याच्या आधी कधी गुलालात राहिले का? हो गटपासनं? 5 किलोच गुलाला. कोणकोणत्या मैदानात गुलालात राहिला? इथं ते 3रा मैदान आहे त्याचा आता. 3रं मैदान आहे. हो. कितवा नंबर आला बैलाचा आपल्या? 4था 3रा. ओके. म्हणजे खोंडा आपला कायम गुलालात राहतो? हो. बरं. हा आपण खरेदी केला आहे का घरी घडवलेला आहे? नाही घरीच घडवलेला आहे. घरीच घडवला आहे. हो. ह्या आपल्या जलवानी आतापर्यंत किती मैदान मारले गटपासचे? त्याचे गटपासचे रोजचेच गुलाल म्हणजे 5-6 गुलाल झाले असं. 5-6 गुलाल झाले. शंकरपटात खेळतो जाता. शंकरपट पण करतो आणि गटपास 3 पण फेरा करतो. पण करतो. बिनजोडला नाही जात का कधी? नाही बिनजोडा नाही घेत. नाही. म्हणजे आपल्याकडे जास्त करून शंकरपट आणि गटपास. गटपास. बरं. हा खोंड आपण घरी घडवलेला आहे का पात आणि म्हणजे टॉपची खरेदी केली काही? टॉपची खरेदी केलेली आहे. बरं. कितीला खरेदी झाली याची? हे 2 लाख रुपये. लहान होता तो छोटा. कितीला घेतलेला? 2 लाख रुपये. 2 लाख रुपये. कोणाकडून खरेदी केला? हे आपले बंधू आहे, हो हो. यांच्याकडून घेतलेले रायमलकडून. यांच्याकडून. हां. म्हणजे खोंड यांनी घडवला आणि नंतर यांच्याकडून तुम्ही खरेदी केला? आम्ही ड्रायव्हर आहे आपली ती गाडी. बरं बरं. सध्या आपले बैलगाडी क्षेत्रात म्हणजे एवढी महागाई वाढली, डिझेल भेटत नाही आहे, खर्च वाढतं, हे सर्व बघून नाद करायला परवडतो का आता आपल्याला? सहसा नाद करायला पुरत नाही. जर व्यवसाय असेल तरच करायला पुरतोय. बरं. काही व्यवसाय दुसरं नाही. जर घरून भरायचं म्हणल्यावर तर घरचं इकायला कसं सगळं. हो. कारण की सध्या कसं गाडीचं भाडं वगैरे हे. बैल जर पळत असेल गुलाल राहत असेल हम्म. तरच पुरतं करायला. बरं. आपले सुट्टी मेकर वगैरे कोण आहे बरं? ते मालक आहे त्याचे सुट्टी मेकर. हे सुट्टी मेकर आहे का? मालक पण आहे. मालक पण आहे, सुट्टी मेकर पण आहे. बरं. अजून कोण आहे आपले सुट्टी मेकर, ड्रायव्हर वगैरे?
ड्रायव्हर नाही, हे मोठे मालक आहे, हे त्याचे लेकी बरं वडील आहे त्यांची, हो हो हे मालक आहे. चालेल. तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.